निमित्तानं वार्षिक स्नेह संमेलन ही खऱ्या अर्थानं पालकांना आपल्या पाल्यांचं वेगवेगळे कार्यक्रम पाहण्याची एक मेजवानी असते। वर्षभर तो मुलगा पाठ्यपुस्तक वाचून काहीतरी उत्तर लिहित असतो, ते फक्त शिक्षकाला माहीत असतं, परंतु आपले कलागुण पाहण्याची संधी या ठिकाणी पालकांना मिळणार आहे। पालकांना या निमित्तानं मी एवढंच सांगणार आहे की आजचं समाजातलं चित्र जर आपण पाहिलं की बऱ्याच वेळा माझ्या मुलांना 90 मिळाली पाहिजेत, 92 मिळाली पाहिजेत म्हणून अहोरात्र काही शाळा त्या विद्यार्थ्याच्या मागे लागतात। आई सुद्धा घरी गेली बस अभ्यासाला, वडील सुद्धा म्हणले बस अभ्यासाला, शनिवार असला बस अभ्यासाला, शाळेत असला बस अभ्यासाला। मित्रांनो, मुलाला 90 मार्क पडली, 95 मार्क्स पडली म्हणजे तो माणूस होत नाही। आज समाजामध्ये पाहिलं आपण गुंडगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे, चारित्र्य संपन्न मुलं राहिलेली नाहीत, किंवा व्हिडिओ किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक मुलं ही वाममार्गाला गेलेली आहेत। त्यामुळं पालकांनी केवळ त्याच्या अभ्यासामागे न लागता आपला मुलगा चारित्र्य संपन्न होईल याच्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे। त्याला एक वेळ मार्क कमी पडू द्या, 70 मार्क पडू द्या, 80 पडू द्या, पण तो तुमचा एक आदर्श नागरिक घडला पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा पालकांची आहे। पालकांचं अजून काय होतंय, तुम्ही मुलांना फक्त गुंतून टाकताय। शाळेतून आला संध्याकाळी कराट्याचा तास, याने लावला संगीताचा तास, तिकडे गेला कुठे बुद्धिबळाचा तास, गणिताचा तास। ती मुलं म्हणजे काही प्राणी नाहीत किंवा जनावरं नाहीत, ती सुद्धा मनुष्य आहेत। त्या मुलांना भरपूर खेळून द्या, शाळेने सुद्धा मुलांना भरपूर खेळून दिलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आई वडिलांना मुलांना भरपूर खेळून दिलं पाहिजे। जी मुलं शारीरिक दृष्ट्या सक्षम असतात ती मुलांचा मेंदू सुद्धा चांगला चालतो। नाहीतर मग आपण आपली मुलं 90-92 पडल्यात आणि पुढे त्याला 4 पावलं पळायला लावलं, त्याला पळता येत नाही, त्याला दम लागतो, त्याला उद्या तो हार्ट पेशंट होतो, त्याला मेंदूचा अटॅक येतो। म्हणून आपली मुलं ही पहिली शारीरिक दृष्ट्या सक्षम केली पाहिजेत। आणि म्हणून असं म्हटलं जातं का साऊंड बॉडी हॅज अ साऊंड माइंड, का उत्तम शरीरामध्ये उत्तम आरोग्य राहतं। अजून दुसरी एक पालकांना सूचना सांगायची का या मुलाला गणितामध्ये 90 पडली म्हणून माझ्या मुलाला सुद्धा 90 पडली पाहिजे, आणि बघ ते पोरग कसा अभ्यास करते म्हणून आपल्या पोराला तुम्ही पाठीत रपाटा मारता की त्याला 90 पडली तुला का नाही पडली। प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मूल वेगळं असतं। तुम्ही पाहिलं शेती जर करी, या एखाद्या शेतामध्ये ऊस 40 टन होतो, एखाद्या शेतामध्ये 30 टन होतो, एखाद्या शेतामध्ये 25 टन होतो। त्या शेताची क्षमता तशी असते, तसं प्रत्येक मूल वेगळे। काही मुलाला गणितामध्ये 90 पडेल, उद्या तुमच्या मुलाला मार्क्स कमी नाही पडली तो उद्या चाकणचा नगराध्यक्ष होईल, उद्या एखादा नगर